कारण देवाने ठरवलं माणूस तयार करायचा, पण असा करायचा त्याला आयुष्य द्यायचं कमी आणि बुद्धी द्यायची जास्त. बुद्धी इतकी द्यायची त्यानं देव पाहिला नाही पाहिजे, तो देव झाला पाहिजे. माणसाने देव पाहायचा नाही. पाहून काय करतो? काशीला जातो, झक माराय काशीला. काशीला जाणारे नियम माहिती आहे तुम्हाला काय? काशीचा काशीला जाणारे ध्यानात ठेवा, काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं, असं नियम आहे. हे बावळट काशीवरून गावात येतात, मी दाव्याचं खात नाही, कानपाट फोडीन. तुला जायला पण सांगितलं होतं काशीला? झक माराय गेला तू, 7-8 हजार रुपये गेले, गाई दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वाहिनी निघली, हीच काशी झाली. याला गेला काशीला, आणि काशीला जायची हवस आपल्याला नाही, यांना. हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बिलालीच त्याला यहीन सगळं गाचपान घेऊन चालली काशी. आणि आमच्या महाराज लोकांचा ट्रिपा काढणं धंदा झालाय. पैसे उरत या दिवस निघत्या, उरलेल्या पैशाचा बायकोला गाजरा, दोन्ही काशा खुश. घरातली काशी खुश आणि ही काशी खुश. तुम्ही म्हणाल महाराज एवढा काशीवर वाईट का म्हणून बोला? प्रमाणे आपल्याकडं माऊलीची ओवी आहे 12व्या अध्यायात, मोक्ष देऊन उदार होय कीर काशी शरीर ते ठाई वेच किजे. म्हणजे काशीला गेल्यावर तुम्हाला मोक्ष मिळेल, पण शरीर तिथं ठेवावं लागतं. हे काशीवरून गावात येत आहे. मी काशी केली, मी मोतीला जात नाही, अंत्यविधीला जात नाही, दहाव्याचं खात नाही, श्राद्धाचं खात नाही, प्रचाराचा रसा लाल जुलाब होस्तोवर सोडित नाही. प्रचाराचा रसा मागून लाल पडला तरी पुढून वती तोच. आणि मी काशीचं लपाड्या सगळ्या. महाराजांची भाषा आहे, वाराणसी गया पाहिली. आता लागला करंट तुम्हाला मगाचा. काशी विजीला 1.5 तास देव चोळून काय करतो? एकानं देव चोळले कुत्रं आलं, त्यानं देव फिकून आणला कुत्र्याला. काय वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही, आणि चोरीचं धन कोणाला लकलाभ नाही. पुरावा 18वा अध्याय. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धान. पुन्हा ऐका 3, जेवढं घुसल तेवढं ओव्याप्रमाणे सगळं. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. पापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. ज्या ज्या घरात पापाचा पैसा आहे, सुपडा साप मग देव येतो बदला घेतल्याशिवाय. काहींना इस्टेट मोकार, पोरग नाही, काहींना इतकी पोर झोपाया जागा नाही. काही माणसांच्या घरात इस्टेट लई, पण देव खाऊन देत नाही. जेव्हा बसला चमक निघली, 2 लाख, 2.5 लाख, मागचं लॉक 9 लाख. हो, काही माणसं ते ताटली का पाहता खातीच नाही. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्याध. काही माणसं चालू चालू मेली, काही लाख गाव कटाळलंय. मरणच. पाहुणेच भेटायचे बंद झाले. अवलाद जाईना ते भेटाता कवर. उलटा पाहुण्याने फोन केला, कस काय म्हणले, आहे अजून. मरणच. नुसता उताना पडेल खाटाव, खात नाही पित नाही, पाहतो नुसता. पाहुणे म्हणले चहा. दूध, थोडी दारू, पिठलं, थोडा रस्सा.
श्री संघ महाराज मंडळी सगट बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे बा माझा पोरगा नालायक का निघला, नालायक का निघला, नालायक का निघला. ते का निघालं त्याचं उत्तर आता याच्यात आहे. 80% भजन्यांचे पोरं खलास आहेत, 40% कीर्तनकारांची पोरं क्वाटरी पेतात. बाप रामायण सांगतो आणि पोऱ्या दुसऱ्याच गावातून सीता घेऊन येतो. स्वयंवर कोण सांगा. मा पोरं बिंडोक का निघतात त्याचं उत्तर आहे का. आता बऱ्याच लोकांची तक्रार आहे माझा मुलगा असा का निघाला, मी तर भजन करतो बा, महापौर वाईट का निघलं, त्याचं उत्तर आता याच्यात आलंय. पहिलं जग शून्य, 4 खाणी तयार झाल्या, माणूस तयार करायचं. माणूस तयार करायचं ठरलं, अजून तयार झालाय का नाही. फक्त त्याला आयुष्य द्यायचं कमी आणि बुद्धी द्यायची. आयुष्य किती द्यायचं, इन मीन 100 मध्ये 50 गेले झोपेत. किती राहिले 50 मध्ये 3 टप्पे, बालपण, तरुणपण, म्हातारपण. लहानपण गेलं टिंगल्या टावळ्या करण्यात, तरुणपण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात, आणि म्हातारपण गेलं खाटा उताना पडण्यात. मेला ना माया काय केलं म्या, काय केलं नाही तो. असं कोणी उठायचं आणि माया पोराला पाकवा शिकवा, कोणी उठायचं आणि माया पोराला कीर्तन शिकवा. बाबाची पेंड आहे का कोणी उठायचं. माया काही नाही 6 वर्ष पोरं आळंदीत घातली, फक्त धोतरच नाही असाय शिकली. वांग येत नाही त्यांना काही, फक्त खऱ्याची आई मेली. कोणी उठायचं माझ्या पोराला डॉक्टर करा. डॉक्टरचं पोर कुठे डॉक्टर होत असेल, त्याला मार्क नको कटवान घ्या. 48% मार्क पडले ते अडपाटाला 8ला घालते. कशाला डॉक्टर कोण तो माणसं मारायला, त्याला भेजाच नाही, खराब भेजायचं ते. आणि त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू, काला करतो प्रयत्न, पहिलाच प्रयत्न फेल गेलाय. हा करतो प्रयत्न, ते अडपाट आहे ते. 48% मार्क पडले, ते 8ला घातलं पाहिजे. त्यानं झक मारली, मेडिकलला घातलं. कशाचं जोराव पैसे, त्याला भेज आहे का. ते केलं डॉक्टर, त्यानं टाकलं हॉस्पिटल. काला माणसं नीट होती, त्यालाच भेजा नाही. त्याच्याकडे पेशंट गेलं का त्यानं लगेच पहिला दणका, झोपा. उभ्यानं काही नाहीच, झोपा. पहिला दणका, झोपा. झोपलं का लगेच काना स्टेथोस्कोप, आणि ते छाती उठू ना, तोंड वाचवा, डोळे वाचवा, जीभ बाहेर काढा, ओढून धरा, मोकळं सोडा, ओढा परत, सोडा मोकळं, ओढा परत, पालते व्हा, उताणी व्हा, सरळ व्हा, महक पहा. काय होतं तुम्हाला. मग आता मग एवढा टाइम काय व्यायाम चालू होता का, काय होतं. आणि लगेच कागद आणि पेन घ्या. कागद आहे तिथंच राहते टेबलाला, आणि पेन त्यांची दुरीनच बांधेल राहत्यात. ते पेन आपल्यासारखे खिशाला नाही ठेवती. सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परादिशी परत आले का झोपा. उभ्यानं काही नाहीच. काला माणसं नीट होती लो. काय झालंय महाराज, पैसा मूर्ख माणसांकडे गेल्यामुळे चांगल्या माणसांना समाजात त्रास झाला महाराज. याडपाट माणसांच्या घरी लक्ष्मी गेली, याडपाट. जी भंगार माणसं आहेत त्यांच्याकडे पैसा गेला, चांगल्या माणसांना त्रास झाला. भांडे घासणारीच्या मुलीला मेरिटचे मार्क आहेत पण मेडिकलला जाता येईना. बंगलेवाल्याची पेपरला गेली, अजून आली नाही, ती डॉक्टरच होऊन आली. परीक्षेला गेली ती गेलीच, मग का निकालच घेऊन येते का काय करते काय. आणि पोरगी पळून गेल्यावर तिची आई म्हणती मला अंदाज आलता बरं का, तू काय कुंभ मेळ्याला गेली ती का 2-4 महिने. तू मला याला आल्याबरोबर कोणची टाकली पहिली, माया. आता हा जन्माला आला तो कसा होता ऐका, हा होता ब्रह्म. याला आजीनं एक दिला झटका. याची आजी याला काय म्हणली माहिती का, तुझं बिस्किट, तुझं. पहिला दणका त्याला कोणचा दिला, तुझं, तू. ते म्हणलं माझं. हो, मग पहिला शब्द तयार झाला, तू, मी, तुझा, आणि या 4 शब्दावर जगातलं पोलीस खातं आणि न्यायालय चालू आहे. मी,
तू तुझा मग हे 4 शब्द वजा केल्यावर भांडणच काळ होईल. अख्ख्या जगातली भांडणं किती शब्दावर आहेत. आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. मी ती माझी नाही ना, ती माझी नाही ना, कुणाचीच नाही. तिनं माझ्याशी सोडून कोणाशी लग्न केलं ना, ती कुठंच सुखी होऊ शकत नाही. एवढं तिचं माझ्यावर. अरे पागले तू, असे 3 जण म्हणत होते तू चौथा येड्या. अरे 3 मेले, तू एकटाच राहिलाय. ते 3 झाले भूत, तू असेल खैस. पुरीसाठी मरतो का शांबड्या? ए दरिद्री, ए भंगरी. अरे हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं? ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज केले ना, लफडे लुपडे, दरवाजे लावून भांडे घाशी त्यारे, आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करणार. कोण कोणावर प्रेम करायला मोकळे गेलं? ह्या जगात 2च माणसं प्रेम करतात, एक आई वडील आणि 2 संत. तिसरं बायको प्रेम करीत नाही, प्रियशी तर अजिबात करीत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं हे पण प्रियशी जीवनात 3 अंकी नाटक करते टोनग्या. लग्नाच्या अगोदर ती त्या पोऱ्याला म्हणत असते, तू माझा प्राणनाथ आहे. प्राणनाथ, नवनाथाचा भाऊ. प्राणनाथ. लग्न झाल्यावर म्हणते नाथ आहे, शेवटी म्हणते तू अनाथ आहे. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते. 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते. आणि 7 वर्षाच्या पुढे मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते. कोणत्याही प्रिय माया कीर्तनात बसलेल्या कोणत्याही प्रियकरानं मला सांगा, तुमचं हॉटेलचं बिल किती प्रियशन दिलं का? देणारच नाही. हुशार मॉडेल आहे ते. 16 आईस्क्रीमच्या कांड्या खातं एकटं. तवर हे एक कांडी चूक घेते. आणि याला म्हणलं तुला घेते म्हणते इंटरेस्ट नाही. अरे पैसेच नाही बावळाटा. एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. याने सांगितलं कोणाशी? त्या सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कॉलेजला होती. म्हणला 1 मिनट मी त्याच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही. इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. इश्क ही मेरी जिंदगी है. अगर वो ना मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. वो मेरी नहीं हो सकती तो किसी की भी हो नहीं सकती. त्याने सांगितलं तुला काय भुकायचं भूक, पण मी काय सोमवारी लग्नाला येत नाही, मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हे मंगळवारी आशीर्वाद द्यायला गेलं तर सोमवारी ज्याचं लग्न होतं ते असं दाढीला हात लावून बसलं होतं. हा गेला आणि त्याला म्हणला व्हाय यू आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय? काल लग्न झालं नाही, याचं बक्षीसच पडलं खाली. म्हणला काय करा? मग याने सांगितलं काय झालं? त्यानं सांगितलं 3 तास आम्ही गार्डनमध्ये शपथी घेतल्या. तिनं मला सांगितलं मी तुमचीच आहे, हे शरीरच तुमच्या ताब्यात दिलं आहे, मी तुमच्यावरून जीव ओळून टाकला आहे. बऱ्याच गप्पा झाल्या आमच्या दोघांच्या. फुल है गुलाब का, लडका है गरीब का, असं काय बरंच त्यांचं आहे. लय बारीक सांगितलं. तुम्ही माझ्यावर संशय घ्याल, तुमच्याकडून नाही लागत. सावध राहा माणसं.
आणि तिने मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं आणि कोर्टाची पायरी चढल्यावर तिने मला सांगितलं आता मी तुमच्यावरून जीव ओवाळून टाकलाय तर तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे म्हणजे प्रेम कशावर आलं पैशावर मित्रानं सांगितलं 5,000 पोरगाला थांबण मराय त्याच्या मित्राने त्याला सांगितलं अरे तिला सांगायचं माझ्या नावे 5,000 आहेत पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहेत आणि त्याला काही पोरग नाही वारस मीच आहे तर मला हेच सांगितलं मी तिला ती माझ्या चुलत्या संगच गेली मी बसलो तुही वाट पाहत जाऊ द्या गाडी गेली तर परत घेता येईल बंगला गेला तर परत घेता येईल जमीन गेली तर परत घेता येईल बट नो एनी पार्ट ऑफ द मॅन बॉडी इन द मार्केट ऑफ द वर्ल्ड हे तुम्हाला परत मिळू शकत नाही सगळे मिळेल पैसा बिसा काय कोणता श्रीमंत अजून बंगल्यावर जाळला नाही लय मोठा बंगला आहे पेटवा किती कमवा स्मशानभूमीच त्यालाही पिद्दी घातल्यात आता वॉल कंपाऊंड केलंय त्याला आता पळून जाऊ नये म्हणून काय नाही मला किती कमवा फक्त 3 शब्द सांगून पुढे जातो रस्त्याने चालताना असं चला दोघांनी रामराम घातला पाहिजे बसताना असं बसा की दोघं शेजारी येऊन बसले पाहिजे आणि मरताना असं मरा की ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी झालं पाहिजे त्या जगण्याला किंमत आहे हा चंद्र आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत शिवाजी महाराजांचं नाव राहणार आहे आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबा तुकोबाचा गाथा तसा राहणार आहे पुढे जाऊन सांगा गाथा ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंतच हे जग राहणार आहे हे का मग हे जाऊन नाही होतं का बाकी सगळं गेलं तरी चालेल हे जाऊ दे याच्यातले हे दिसतंय असं पण हे नका ठेवा हे लय खोडीचं आहे याला इथून वर 5 जण इंद्रिय आहेत इथून खाली 5 आहेत 5 आणि 5 10 सगळ्यात सज्जन गडी हा नाक इनामदार नंबर 1 त्याच्यापेक्षा सज्जन हा पण सगळ्यात खतरनाक गडी हा लय डेंजर आता पुन्हा नीट आहे का इथून वर किती जण आहे 5 आणि त्या 5 जणांना 5 गोष्टी आवडतात याला गंध आवडतो याला गंध लय आवडतो हा याला शब्द आवडतो याला स्पर्श आवडतो स्पर्श लय आवडतो याला स्पर्श आवडतो याला गंध आवडतो याला गोडच आवडत याला रूप आवडतं रूप हा गडी लय कठीण आहे एकटा याला रूप आवडतं रूप कापड दुकानापुढं प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात ते स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिकचं तरी माणसाशी पाहतात प्लॅस्टिकची काय हाते आहे हा गड्याला रूप आवडत हा गडी लय डेंजर आहे महाराज एकटा बरं ह्या असं खोडीचं आहे हा जर एका जागेवर उभा राहिला ना हा एकटा 1.5 किलोमीटर जाऊन येतोय आणि याचं असं वैशिष्ट्य याला जर एखादी गोष्ट आवडली ती एवढ्याला कामाला येते आणि ही सगळी हलकट याचा ऐका त्या गडी लय डेंजर हा निघाला फिरायला अख्खा हा होताच बरोबर पहिली कलवरी याला आवडलीच बुवा याने लगेच मनाला सांगितलं काय करू म्हणलं मेसेज कर मनानं केला मेसेज ती पोरगी होती पागल तिने केला मिस कॉल होतं कवर क्षेत्राच्या बाहेर याचा नव्हता बॅलन्स यानं केला दुसऱ्या फोनवरून फोन तिच्या भावानं पाहिला ना असा रेटावाला धरून पोरगी पाहिली डोळ्यानं सल्ला दिला मनानं मार खाला अख्ख्या गावाला आणि ह्या मार खाण्याच्या टोळीचा खलनायक कोण डेंजर गडी हा म्हणून किती खानदान दारुडे असू द्या डोळे उघडे ठेवून दारू पिता येत नाही दारू पिताना डोळे झाकावाच लागतात कारण हा गडी नालायक गोष्ट पाहत नाही पण पिणारा नालायक असल्यामुळे याला झाकीतून तिला आतलं उठितो म्हणून तो दारुड्या दुकानातून बाहेर येताना असं येत असतो बा मी नालायक आहे मग त्याला जॉईंट फुटाण्याची गाडी कामून ठेवावं लागते ही गडी डेंजर आहे याला रूपात गुंतवा याला गंधात गुडवा याला शब्दात गुंतवा आणि हे शरीर चांगल्यासाठी वापरा या जगत साहेबांच्या अभिष्ट चिंतनाच्या शुभेच्छा याला चांगलं वापरा पैशाचा वापर योग्य करा कुणीकडे पैसा मुलीच्या लग्नाला फटाके 40,000ची आणि नवरदेव बाहेरा नवरदेव ठॉय 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 ते नवरदेव उड्या हाणायच्या त्याला वाटलं शांताबाई आली
बाकीचे म्हणले फटाकेत. म्हणजे कामात गेले का पाण्यात गेले का काम आले. आज 80% लोकांचा पैसा असा बोगत चाललाय. कशात हे पैसे घालायचे साधं. आता हे बिचाऱ्यांनी पहा चांगल्या कामात पैसे घाला. आज एवढे लोक कीर्तनाला आणली, एवढे लोक समाज 2 तास बसला, असा उद्या बसणार नाही. उद्याचा जो कार्यक्रम आहे ना तुमचा, असे उद्या एकानं पुढं शिट्टी आणली, माग हवा गेली हो. शेड्डी बी जीन होती पण दाडकन उपसली बा. पैसा चांगल्या कामात घाला. आणि कधी सांगून ठेवतो, पैसा चांगल्या कामात गेला की लक्ष्मी दुप्पट होते. आणि आज आपला सगळा पैसा कसा चाललाय बोगस. आता सगळ्या लोकांना मोबाईल आहे का नाही, आहे का नाही. मग आता लग्न पत्रिका छापायची काय गरज आहे. एका मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी कवा तमाशा आहे. 350 नावं छापितो, उन्हात पत्रिका वाटीत बोंबलं तिंडतो. आणि ज्याची पोरगी पळून गेली त्याचे आशीर्वाद आपल्या पोरीला, त्याचीच सापडा ना अजून. हे बाळातपणाचे पैसे घालायचे कशात बी. पूर्वी चांगले लोक पूर्वी चांगले लोक हातात तांदूळ देत होते, आता ते पिशवे केल्यात. आता पिशवे लोक फुटतीच नाही. आता लोक वैतागले, पिशव्याच फेकून आणतात लोक. लफड्याचे लग्न कशात पैसे घालायचे. पाया पडून सांगतो जगताप साहेबांच्या अभिष्टतेला सगळ्या लोकांना, पंक्ती तुम्ही कशाही घाला पण पाया पडून सांगतो पंगत ही आता मांडी घालूनच घालावी असा नियम आहे. पण तुमच्या पैशाला आलाय ऊत. तुम्ही आता टेबलानं घालायला लागली ठीक आहे, पण उभ्यानं घालू नका. ते जेवण आपलं नाही. ही भिकार सवय लावली. पैशाचा वापर झाला, लापशीन भातच घाला पण मांडी घालून दणकून घाला. दणकून घाला. ही भंगार कामं करू नका. उभ्यानं ते वराड नालायक ताटली हातात घेत भात कान फाट भात. एकाला भातच सापडा ते ताटलीच घेऊन घरी गेला. मरुदे म्हणला ताटली तर मिळाली. एकाला भात सापडला तर वरण सापडणं. तेवढ्यात एकानं धक्का लावला, तो भातही सांडला. ते वैतागलं म्हणला उडत गेलं लग्न. दणकून वाढीचा पण उगाच उभ्यानं जेवण घालायची. आणि कुटीचं लग्न, कुटीचं. आणि या वाडी गुलाबजाम. पूर्वी गुलाबजामू तरी गोल होता, आता तोय बदललाय. असा आलाय गुलाबजामू. आता म्हाताऱ्याने तोंडात फेकला, ते नागपुरीत गुतला गुलाबजामू. त्याच्या पाठीत बुक्का आणला नाही तर मिळालं होतं म्हातारा. पण काही करीत बसायचं आपलं येण्यावर. आता लग्नात एक फाजील पद्धत आली. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेट केलंय, तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो हायवेला मिळतो ना 35ला. तो आता 99ला झाला ना, तर 35लाच होता पहिला. आणि त्याच्या पुढे तो बँडवाला